नमामि समीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं सर्ववेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पनिरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. ओम नमः शिवाय. बरेच दिवस यूट्यूबवर व्हिडिओ टाकता आला नाही. महाशिवरात्रीचा उत्सव झाला आणि शिवमंदिर निर्मितीचं काम चालू केलं आणि शिवमंदिर निर्मितीच्या कामामुळं व्याप्ती वाढली आणि त्यामुळं नवीन व्हिडिओ टाकता आला नाही. आपल्या अष्टांग योगामध्ये आपल्याला समाधीसाठी बोलायचं होतं. एक व्हिडिओ बोलला तर समाधी म्हणजे काय असतं, की समाधी म्हणजे निर्गुण तत्वाकडे जाणे. म्हणजे आपण आकार आहे, आपल्याला शरीर आहे, हे शरीराची भावना शरीरातनं निघून जाणे म्हणजे मनातनं निघून जाणे. शरीरातनं निघून जाणे म्हणजे शरीर निर्गुण तत्वामध्ये विलीन होणं. हे केव्हा शक्य आहे? आपण ज्यावेळी ध्यानाला बसतो, हे सविकल्प ध्यान लागतं. ध्यान लागतं म्हणजे आपण सहज बसून 15-20 मिनिटानं आपल्याला थोडीशी आल्हाददायक अवस्था, आनंदाची अवस्था प्राप्त होते. ती सविकल्प समाधी. मग सविकल्प समाधीनंतर एक असे जर पुढचं आपण स्टेज वाढवत गेलो आणि आपल्याला त्याच्यामध्ये तल्लीनता आली की आपल्याला आनंदाची निर्मिती व्हायला सुरुवात होते. म्हणजे सर्व शरीर आनंदमय होऊन जातं. इतका आनंद की शरीरात कुठेही दुखायचं दुखतच नाही. आपल्याला शरीर आहे हे संपूर्ण संपतं आणि संपूर्ण शरीर हे दिव्य आनंदमय होतं. आणि जसा ढग असतो आकाशामध्ये तसं आनंदाचे पुंजके आपल्या शरीराचे झालेले असतात आणि त्या आनंदाच्या पुंजक्यामध्ये आपले शरीर वितळीत झालेले असतं. दुसरी अवस्थाच नसते. आनंदाशिवाय ह्या शरीरामध्ये काहीही नसतं. आणि तो आनंद आपल्याला प्राप्त झाला म्हणजे समजला. असं बघा, सोपी गोष्ट आहे. जर आपण जे डोळ्यानं पाहतोय ते सत्य समजते. जर आपल्याला ती आनंदाची अवस्था आपल्याला जर प्राप्त झाली म्हणजे समजली, स्वतःला, दुसऱ्याला सांगून किंवा ऐकून नाही, ती जर आपल्याला अवस्था प्राप्त झाली तर त्याचा छंद लागतो. बघा, ज्या गोष्टीचा एखाद्याला आनंद प्राप्त झाला, पैसे कमवण्याचा आनंद प्राप्त झाला की तो त्याच्याच मागं आयुष्य गमवतो. एखाद्याला संसारात ओढी झाली, नवऱ्याला बायकोची किंवा बायकोला नवऱ्याची, तर अख्खं आयुष्य ते दोघाला एकमेकाला संसार करत राहतात. तशी एक ही समाधीची एकदम अच्युत कोटीची आनंदाची अवस्था आहे. आणि ती ज्याला प्राप्त झाली की तो हा रोज वेळच्या वेळी हा ध्यान करीत असतो ना, तो ध्यानला आनंद संपूर्ण दिवसभर संपूर्ण कार्यामध्ये तो आपल्याला प्राप्त करीत असतो. म्हणजे त्या आनंदामध्ये, त्या चैतन्यामध्ये, त्या आनंदगणामध्ये, समाधानामध्ये, दिव्य आनंदामध्ये, अखंड आनंदामध्ये तो राहत असतो. लोकांना वाटतं की हा येडा दिसतोय किंवा काय दिसतोय, परंतु तो दिव्य आनंद त्याला जो अंतरातनं मिळालेला असतो. हा आनंद ज्यानं पचवला त्याला पुढं निर्विकल्प म्हणजे सायुज्य अवस्थेचा प्राप्त होते. म्हणजे त्याला ह्या जगात आहे पण जगाशी काय देणं घेणं नसतं. त्याच्या जवळ जो आला त्याची सर्व कामं होत असतात. असा हा दिव्य आनंद, सदानंद म्हणजे एक समाधीची अवस्था आहे. म्हणजे आपल्याकडं दुसरं आनंदाव्यतिरिक्त काही नसणं. त्यालाच म्हणायचं दत्त आनंद, चिदानंद, सदानंद, मुक्तानंद, दिव्यानंद, देवी भक्तजनदाम दत्तानंदोयंबके. हा जो आनंद आपल्याला समाधीमध्ये प्राप्त होतो, एक चित्तामध्ये प्राप्त होतो, चित्त स्थिर झाल्यावर प्राप्त होतो, मन स्थिर झाल्यावर प्राप्त होतो, शरीर वितळित झाल्यावर प्राप्त होतो. हीच जी निर्विकल्प अवस्था होते त्याला समाधी म्हणतात. आणि हा समाधीमध्ये जो जातो तो दिव्य आनंदाने युक्त असतो. मग तो गरीब आहे, श्रीमंत आहे, काही तिथं अवस्था लागत नाही.
आणि मग त्याच्याकडून अघटित कार्य घडत असतात. अशी ही समाधीची अवस्था प्राप्त व्हावी. मी समाधीविषयी बरंच काय बोलणार आहे, पण हे शिवमंदिराचं काम चालू आहे. बऱ्याच लोकांनी, जवळजवळ 600 लोक माझ्या फोन बुकमध्ये आहेत. बऱ्याच लोकांना मी फोन केलं, पण अशी एकही व्यक्ती नाही की शिवमंदिराला मी काही देणार नाही असं नाही. सगळ्यांनी काही काही थोडं थोडं द्यायला सुरुवात केलेली आहे. शिवमंदिर बांधकाम चालू आहे. आपल्यालाही कुणाला द्यायचं असेल तर हनुमंत महाराज यूट्यूब चॅनलवर जो गुगल नंबर आहे हनुमंत महाराजांचा, त्याच्यावर तुम्ही देऊ शकता आणि सहकार्य होऊ शकता. शिव आपली संपूर्ण आराधना म्हणजे दान प्राप्त करेल आणि तुमचं कार्य घडून येईल असा माझा शिवाचा आशीर्वाद मला आहे. तसा तुम्हाला सर्वांना शिव आशीर्वाद देईल. शिव हा आशुतोष आहे. थोड्याशा धनानं पण सुद्धा प्रसन्न होतो. थोड्याशी जरी शिवाला आपण मनानं, धनानं, आत्म्यानं, चित्तानं थोडीशी जरी शिवाबद्दल आपण आपुलकी दाखवली, प्रेम दाखवलं, तर शिव हा लवकर प्रसन्न होणारा देव आहे आणि हा शिव तुम्हा सर्वांना प्रसन्न होईल. ओम नमः शिवाय.